आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा येथे अमोल सुदाम थोरात यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी 1 एप्रिलपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तर या उपोषणाचा कालचा 3रा दिवस होता. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर कामेश टावरे यांनी उपोषणस्थळी भेट देत थोरात यांच्या प्रकृतीची तपासणी केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं गेलं असलं तरी उपोषण लांबल्यास आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जातीये. आंबी खालसा येथे अमोल थोरात हा तरुण गेली 3 दिवसांपासून उपोषणाला बसलाय. उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. ग्रामपंचायतनं गेली 5 वर्षांपासून दलित आदिवासींसाठी कुठलाही निधी वापरला नाही. त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवक यांची चौकशी होणं गरजेचं आहे. त्या लोकांना रस्ते, घर, वीज नाही, मग हा निधी गेला कुठं? एवढी विचारणा थोरात यांनी केल्यानंतर त्यांना कुठलंच उत्तर मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. एवढं होऊनही त्यांना भेटण्यासाठी कुणीच आलं नाही. जर या मुलाला काही झालं तर त्याचा उद्रेक भयंकर असेल, असा इशारा आदिवासी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी देत उपोषणाला पाठिंबा दर्शवला. आंबी खालसा या ठिकाणी 2 दिवसापासून सागर थोरात हा तरुण 2 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे. उपोषणाचं कारण असं की येथील ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीने 5 वर्षापासून दलित आदिवासींसाठी कुठलाही निधी वापरलेला नाही. याची सर्व माहिती या डॉक्युमेंट्स मध्ये आहे. आणि इथले जे सरपंच असतील, ग्रामसेवक असेल, खरं तर यांची चौकशी झाली पाहिजे की 5 वर्षाचा जो निधी, या लोकांना रस्ते नाहीये, घरं नाहीये, लाईट नाहीये, तर हा निधी कुठे गेला एवढी विचारणा या मुलांनी केली असं याला कुठलंही उत्तर ग्रामपंचायतीकडून मिळालं नाही. म्हणून यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि उपोषणाला बसूनही त्याला भेटायला अजूनपर्यंत मला वाटतं कुणी आलेलं नाहीये. मी आत्ताच प्रांतांशी बोललो, बीडीओशी बोललो. जर या मुलाला काही झालं तर याचा उद्रेक इतका भयंकर असेल तर आम्ही कायद्याच्याच मार्गाने उपोषण करतोय. जर याचं रूपांतर वेगळं याच्यात झालं तर ग्रामपंचायत सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवणार नाही. कारण तुम्हाला सांगतो, या आराखडा आहे, याच्यामध्ये मी वाचून दाखवतो. आंबी खालसा 12 बांगल्या उर्वरित जागेवर पेवर ब्लॉक बसवणे 3 लाख, ओढा गटर बांधणे 4 लाख, सभा मंडप बांधणे 2 लाख, समाज मंदिर ब्लॉक बसवणे 1.5 लाख, असे एकूण असा खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. याचा निधी कुठे गेला हे सांगण्यासाठी सरपंच कमी पडत आहेत. त्यांनी खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे होता एवढ्या वेळामध्ये, नैतिकता स्वीकारून. आणि मला वाटतं या गावचे लोक जागरूक आहेत, त्यांनी हा मुद्दा सगळ्यांसमोर आणलाय. आणि याच्यावर मी बीडीओशी बोललो असता ते बोलले की आम्ही कठोर कारवाई करू. याच्यामध्ये जे असतील, ग्रामसेवक असेल किंवा जे अधिकारी असतील, यांच्यावर कठोर कारवाई होईलच. पण मी आंबी खालसा झालं इथल्या नागरिकांना सांगतो, आपण ह्या सागर याच्या पाठीशी उभं राहून, खरं तर खूप मोठ्या प्रमाणे गावचाच याला पाठिंबा आहे, अमोल, हा, तर याला पाठिंबा द्यावा हीच विनंती मी करतो. आणि 2 दिवसामध्ये जर कारवाई झाली नाही तर याचं उत्तर आम्ही आमच्या पद्धतीने देऊ. आंबी खालसा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला असून ही कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. तसेच अनेक कामे निधी खर्च करूनही झालेली नाहीत. ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केले असताना कोणतीही दखल घेतली जात नाही. मागासवर्गीय आणि दलितांच्या निधीचा वापर होत नाही. तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे, असे गंभीर आरोप शासन प्रशासनाला पाठवलेल्या पत्रातून अमोल थोरात यांनी केलेत. उपोषणस्थळी परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. ते थोरात यांना पाठिंबा देत आहेत. तर या प्रकरणी प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणीही नागरिकांमधून व्यक्त होती आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना, फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो.
मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.